ओम शांती. आजच्या चर्चेची सुरुवात आपण मुरलीच्या एका शक्तिशाली विचाराने करूया. गोड मुलांनो, अभ्यासाचे आणि दैवी चरित्राचे रजिस्टर ठेवा. रोज चेक करा की माझ्याकडून कोणती चूक तर झाली नाही ना. खरं तर हे वाक्य ऐकल्यावर मला आजच्या काळातलं जर्नलिंग किंवा सेल्फ ट्रॅकिंग आठवलं. पण मला वाटतं हे त्यापेक्षा खूपच खोल आहे. नक्कीच. ही केवळ एक दिवसाची नोंद नाहीये. ही म्हणजे स्वतःच्या प्रगतीचा मागोवा घेण्याची एक वैज्ञानिक पद्धत आहे. बरोबर. आणि आजच्या मुरलीमध्ये आपण हेच शोधणार आहोत की आत्मनिरीक्षण, आठवण आणि शिस्त यांद्वारे उच्च पद कसं मिळवता येतं. आणि यातले जे सायकोलॉजिकल पैलू आहेत ते तर खूपच इंटरेस्टिंग आहेत. हो, चला तर मग याच मुद्द्यापासून सुरुवात करूया. रजिस्टर ठेवा ही सूचना खूप प्रॅक्टिकल वाटते की नाही? अगदी. म्हणजे स्वतःच्या चुका प्रामाणिकपणे स्वीकारणं आणि त्यातून शिकणं यावर मुरलीचा भर दिसतोय. अगदी. यामागे एक महत्वाचं मानसशास्त्रीय तत्व आहे. जेव्हा आपण आपल्या चुका लिहून काढतो ना, तेव्हा आपण त्या वस्तुनिष्ठपणे म्हणजे एका त्रयस्थ व्यक्तीसारखं पाहू शकतो. हो. आणि त्या चुकांपासून स्वतःला वेगळं करून मग त्यावर काम करणं सोपं जातं. अच्छा. मुरलीत जी उपमा दिलीये ती किती समर्पक आहे पहा. सर्जनपासून आजार लपवला तर पद कमी होईल. हो. याचा अर्थच हा की आपला जो मेंटॉर किंवा मार्गदर्शक आहे त्याच्यासमोर प्रामाणिक राहिल्यानेच खरी सुधारणा होते. आणि चुका लपवल्याने त्या आतल्या आत वाढत जातात आणि म्हणजे अपराधीपणाचं ओझंही वाढतं. बरोबर. मुरलीत हेही म्हटलं आहे की चुका सांगितल्याने बाबा काही शिक्षा नाही करणार, उलट सावध करतील, पण चूक लपवून पुन्हा केली तर नुकसान होतं. म्हणजे मार्गदर्शक आपल्याला शिक्षा देण्यासाठी नाही तर दिशा देण्यासाठी असतो. परफेक्ट. आणि चुका मान्य केल्याने ओझं हलकं होतं. हा अनुभव तर आपण सगळेच घेतो. मुरलीत स्पष्ट म्हटलंय, बाबांना सांगितल्याने अर्धमाफ होईल, ओझं हलकं होईल. हो. व्यक्तीसमोर कबूल करतो तेव्हा मनावरचा ताण अक्षरशः उतरतो. नाहीतर ती लपवलेली चूक मनाला पोखरत राहते. पण इथे माझ्या मनात एक प्रश्न येतोय जो अनेकांना पडत असेल. मुरलीमध्येच ड्रामा प्लॅननुसार प्रत्येक गोष्ट ठरलेली आहे असंही सांगितलं जातं. मग जर सगळं आधीच ठरलेलं आहे तर माझ्या चुकांची नोंद ठेवून काय उपयोग? त्या तर होणारच आहेत की नाही? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. हे वरवर पाहता विरोधाभासी वाटू शकतं, पण यात एक खोल ताळमेळ आहे. ड्रामा म्हणजे एक मोठी चौकट आहे, एक मोठं चित्र. ठीक आहे. पण त्या चौकटीत आपला पाठ कसा बजवायचा हे निवडण्याचं स्वातंत्र्य म्हणजे पुरुषार्थ. अच्छा. म्हणजे उदाहरणार्थ, रस्त्यावर गाडी चालवताना वाहतुकीचे नियम आणि रस्त्याची स्थिती हा ड्रामा आहे. तो आपण नाही बदलू शकत. बरोबर. पण त्या परिस्थितीत गाडी कशी चालवायची, वेगाने, सावकाश, नियम पाळून की नियम तोडून, हा आपला पुरुषार्थ आहे. चुकांची नोंद ठेवणे म्हणजे आपल्या ड्रायव्हिंग स्किल्सवर काम करण्यासारखं आहे. क्या बात है. ड्रामा आपल्याला चुका करण्याची संधी देईल, पण त्यातून शिकून स्वतःला सुधारायचं की नाही हा आपला पुरुषार्थ आहे. वाह. म्हणजे ड्रामा आणि पुरुषार्थ हे एकमेकांना पूरक आहेत, विरोधी नाहीत. आणि हे रजिस्टर ठेवणं हाच तो पुरुषार्थ आहे. अगदी. ज्यामुळे आपण ड्रामातील आपला पाठ अधिक चांगल्या प्रकारे बजावू शकतो. यात आज्ञाधारक आणि बेवफादार या शब्दांचा उल्लेख आहे, तो याच संदर्भात येतो का? हो, अगदी तसंच. फरमानबरदारचा टिळा लावा तर राजाईचा तिलक मिळेल, असं मुरलीत म्हटलं आहे. फरमानबरदार म्हणजे आज्ञाधारक, मार्गदर्शकाच्या सूचनांचं पालन करणं. जेव्हा आपण सूचनांचं पालन करतो तेव्हा आपला अहंकार कमी होतो आणि आपण शिकण्यासाठी जास्त तयार होतो. आणि बेवफादार म्हणजे जो सूचना ऐकूनही त्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे तो स्वतःच्याच प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करतो. बरोबर. तो ड्रामाचा भाग म्हणून मिळालेल्या सुधारणेच्या संधीला नाकारतो. ठीक आहे. म्हणजे स्वतःच्या चुकांवर काम करणं हे खूप महत्वाचं आहे, हे पटलं. पण हे सगळं आपण का करतोय? या सगळ्या मेहनतीचं फळ काय? मुरली याचं अंतिम ध्येय खूप मोठं सांगते. आठवणीच्या यात्रेच्या बाळाद्वारे साऱ्या विश्वावर राज्य करणे. हे ऐकायला खूप भव्य वाटतं. याचा नेमका अर्थ काय? इथे विश्वावर राज्य करणे म्हणजे कोणावर तरी सत्ता गाजवणे नाही, तर स्वराज्य प्राप्त करून विश्वराज्य प्राप्त करणे. स्वराज्य म्हणजे स्वतःच्या मन, बुद्धी आणि संस्कारांवर, आपल्या कर्मांवर पूर्ण नियंत्रण मिळवणे. जो स्वतःवर राज्य करू शकतो तोच विश्वाच्या सेवेसाठी पात्र ठरतो. आणि याचा मार्ग आहे आठवणीची यात्रा किंवा योगबळ. योगबळ हा शब्द आपण अनेकदा ऐकतो. मुरली म्हणते की या योगबळामुळे दैवी गुण ऑटोमॅटिकली येतात. पण हे ऑटोमॅटिकली कसं होतं? हो, छान प्रश्न आहे. म्हणजे फक्त आठवण केल्याने राग नाहीसा होतो
हे पटायला थोडं कठीण आहे. यामागे नक्की काय प्रक्रिया घडते? खूप छान प्रश्न आहे. यामागची प्रक्रिया समजून घेण्यासाठी कल्पना करा. समजा आपलं मन एक तलाव आहे. जेव्हा त्यात दिवसभरातल्या घटना, चिंता, विचार यांचे दगड पडत राहतात, तेव्हा तो तलाव खवळलेला असतो. त्यातलं पाणी गढूळ होतं. बरोबर. राग, लोभ, मोह, अहंकार या सगळ्या लाटांसारखे आहेत, जे त्या खवळलेल्या तलावातच निर्माण होतात. आणि त्या गढूळ पाण्यात तळाशी काय आहे तेही दिसत नाही. अगदी बरोबर. आता योगबळ म्हणजे काय, तर त्या तलावात दुसरे कोणतेही दगड न टाकता आपलं लक्ष फक्त एकाच बिंदूवर केंद्रित करणे. बाबांच्या आठवणीवर. हो, त्या सर्वोच्च शक्तीच्या आठवणीवर. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा हळूहळू लाटा शांत होतात, पाणी स्थिर होतं आणि त्यातली सगळी गराळ खाली बसते. अच्छा. प्रेम, शांती, आनंद, पवित्रता हे आत्म्याचे मूळ गुण आहेत, जे त्या तलावाच्या तळाशी असतात. तलाव शांत झाल्यावर ते आपोआप पृष्ठभागावर येतात. ते आणावे लागत नाहीत, ते उदयास येतात. म्हणून मुरली म्हणते की गुण ऑटोमॅटिकली येतात. वा, हे स्पष्टीकरण अप्रतिम आहे. म्हणजे राग घालवण्यासाठी रागाशी लढायचं नाहीये, नाही, तर मनाला शांत करायचं आहे. रागाला अंधाराची उपमा दिली तर आठवण म्हणजे दिवा लावण्यासारखे आहे. अगदी. दिवा लागला की अंधार आपोआप नाहीसा होतो. परफेक्ट. म्हणूनच मुरलीत म्हटले आहे, खरोखर ही परीक्षा आहेच मनुष्यापासून देवता बनण्याची. आणि या परिवर्तनाचा पाया आहे आत्मजागरूकता. स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा. जोपर्यंत आपण स्वतःला शरीर समजतो, तोपर्यंत आपण त्या तलावातील लाटांसोबत वाहत जातो. बरोबर. पण जेव्हा मी आत्मा आहे, या तलावाचा शांत साक्षी आहे, ही स्मृती पक्की होते, तेव्हा आपण त्या विकारांपासून अलिप्त होऊ शकतो. हे सगळं ऐकायला खूप प्रेरक वाटतंय, पण रोजच्या धावपळीच्या जीवनात हे कसं आणायचं? कामाच्या ठिकाणी ताण असतो, घरात मतभेद होतात. अशा वेळी मुरली काही व्यावहारिक युक्ती किंवा असं इन द मोमेंट टूल सांगते का? हो, आणि हाच मुरलीचा सर्वात सुंदर आणि शक्तिशाली भाग आहे. मुरली केवळ तत्वज्ञान सांगत नाही, तर ते जगण्यासाठी साधनही देते. हो. यातलेच महत्वाचे भाग म्हणजे वरदान, बोधवाक्य आणि अव्यक्त इशारे. आजच्या मुरलीतील वरदान आहे, आठवणीच्या आधाराद्वारे मायेच्या कचऱ्यापासून दूर राहणारे सदा चिअरफुल भव. मायेचा कचरा म्हणजे नकारात्मक विचार, चिंता, जुन्या गोष्टी, इतरांबद्दलचे व्यर्थ संकल्प. हो. आणि यापासून दूर राहण्याचा उपाय तर खूपच सोपा सांगितला आहे. कोणतीही गोष्ट समोर आल्यास अंतःकरणापासून बाबा म्हणणे. हा बाबा शब्द अंतःकरणापासून म्हणणे हीच मोठी जादू आहे, असं मुरलीत म्हटले. ही एक अत्यंत प्रभावी सायकोलॉजिकल टेक्निक आहे, ज्याला पॅटर्न इंटरप्ट म्हणतात. म्हणजे विचारांचं एक चक्र तोडणं. अच्छा, पॅटर्न इंटरप्ट. हो. जेव्हा मनात नकारात्मक विचारांचं चक्र सुरू होतं, त्याने असं का म्हटलं, आता पुढे काय होणार, माझंच नशीब असं का, तेव्हा ते स्वतःलाच खायला उठतं. या चक्राला तोडण्यासाठी एका शक्तिशाली सकारात्मक विचाराची किंवा शब्दाची गरज असते. इथे बाबा हा शब्द एका अँकरप्रमाणे काम करतो. तो तुमच्या मनाला समस्येच्या गुंत्यातून बाहेर काढतो आणि थेट समाधानाकडे घेऊन जातो. एका उच्च शक्तीवरील विश्वासाकडे. अगदी. त्यामुळे मन क्षणात हलकं आणि चिअरफुल म्हणजे उत्साही होतं. हे खूपच रंजक आहे. म्हणजे ही केवळ श्रद्धा नाही, तर एक मानसिक युक्ती आहे. पण बाबा हाच शब्द का? म्हणजे कोणताही सकारात्मक शब्द जसा की शांती किंवा आनंद चालेल का? की या शब्दामागे काही विशिष्ट ऊर्जा आहे? उत्तम प्रश्न आहे. मानसशास्त्रानुसार कोणताही अँकर शब्द काम करू शकतो, ज्याला तुम्ही एक सकारात्मक भावना जोडलेली आहे. पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर बाबा हा शब्द केवळ एक अक्षरसमूह नाही. तो एका नात्याचं, एका सुरक्षिततेच्या भावनेचं आणि सर्वोच्च शक्तीवरील बिनशर्त विश्वासाचं प्रतीक आहे. बरोबर. जेव्हा तुम्ही बाबा म्हणता, तेव्हा तुम्ही केवळ एक शब्द उच्चारत नाही, तर तुम्ही स्वतःला आठवण करून देता की या समस्येमध्ये मी एकटा नाही, माझ्यासोबत एक सर्वशक्तिमान शक्ती आहे. हे नातं त्या शब्दाला अनेक पटींनी अधिक शक्तिशाली बनवतं. म्हणजे यावर आधारित एक संकल्प असा होऊ शकतो की प्रत्येक परिस्थितीत बाबा हा एक शब्द मला सर्व व्यर्थ विचारांच्या कचऱ्यापासून सुरक्षित आणि उत्साही ठेवतो. वा, सुंदर. आता अव्यक्त इशारा पाहूया. तो देखील खूप महत्वाचा वाटतोय. या अव्यक्त महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा. हो. आणि त्यासाठी युक्ती सांगितली आहे. आपल्या वर्तनाला आणि जे कठोर संस्कार आहेत त्यांना चेंज करा.
हो, आणि हे मानसशास्त्रातल्या आणखी एका महत्वाच्या संकल्पनेशी जोडलेलं आहे, ज्याला म्हणतात इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल. इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल याचा सोपा अर्थ काय? याचा साधा अर्थ आहे की माझ्या आयुष्याच्या गाडीचं स्टिअरिंग माझ्या हातात आहे, परिस्थितीचा नाही. आपण त्यांना बदलू शकत नाही, पण आपले विचार, आपलं वर्तन आणि आपले संस्कार यावर आपलं नियंत्रण असू शकतं. अगदी. मुरलीतील पुढचं वाक्य हेच सांगतं, अडचणी आणणारे त्यांचे काम करतील, तुम्ही तुमचे काम करा. त्यांच्या कामाला पाहून घाबरू नका. जितके ते आपले काम ताकदीने करत आहेत तसेच तुम्ही तुमचे काम ताकदीने करा. बरोबर. म्हणजे इतरांच्या नकारात्मकतेने विचलित न होता स्वतःच्या सकारात्मक परिवर्तनावर लक्ष केंद्रित करायचं, ही तर खूप मोठी शक्ती आहे. कारण बहुतेक वेळा आपण आपलं रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात देऊन टाकतो. हो ना. कोणी काही बोललं की आपण दुःखी होतो, कोणी कौतुक केलं की आपण खुश होतो. बरोबर. अगदी. जेव्हा आपण बाहेरील परिस्थितीवर प्रतिक्रिया देणं थांबवून स्वतःच्या आंतरिक स्थितीवर काम करू लागतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने बंधनमुक्त होतो. मग बाहेरील कोणतीही गोष्ट आपल्याला दुःखी किंवा अशांत करू शकत नाही. हीच जीवनमुक्त स्थितीची सुरुवात आहे. आणि ह्या सगळ्या चर्चेचा सार आजच्या बोधवाक्यात आहे असं मला वाटतं. पवित्रतेच्या धारणेला आणि धर्माला जीवनामध्ये उतरवणारेच महान आत्मा आहेत. केवळ ज्ञान ऐकून किंवा त्यावर चर्चा करून नाही, तर ते जीवनात उतरवून पवित्रतेचा धर्म आचरणात आणूनच महानता प्राप्त होते. आणि इथे पवित्रता म्हणजे केवळ ब्रह्मचर्य नाही, तर मन, वचन आणि कर्माची शुद्धता. विचारांमध्येही कोणासाठी व्यर्थ किंवा नकारात्मक न आणणे, हाच खरा धर्म आहे आणि तोच आत्म्याला महान बनवतो. खरंच आजच्या मुरलीतील प्रत्येक पैलू हा केवळ आध्यात्मिक नाही, तर अत्यंत व्यावहारिक आणि मानसशास्त्रीय दृष्ट्याही महत्त्वाचा आहे. नक्कीच. चला तर मग ह्या संपूर्ण चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे घेऊन काही सकारात्मक संकल्प तयार करूया. हे संकल्प आपल्याला दिवसभरात या ज्ञानाची आठवण करून देतील. हो, एक चांगली कल्पना आहे. पहिला संकल्प तर आपल्या सुरुवातीच्या चर्चेवरूनच घेऊ शकतो. हो, पहिला संकल्प. मी स्वतःच्या प्रगतीसाठी माझ्या विचार आणि कर्मांची प्रामाणिकपणे नोंद ठेवतो आणि त्यातून शिकतो. दुसरा संकल्प आपल्या योगबळाच्या चर्चेवर आधारित, बाबांच्या आठवणीच्या बळाने माझ्यात दैवी गुण सहजतेने आणि आपोआप विकसित होत आहेत. तिसरा, मी एका परमात्माकडून शिकून बेहदचा वैरागी आणि निर्मोही बनत आहे, कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही. आणि चौथा, जो मला खूपच शक्तिशाली वाटतो, प्रत्येक परिस्थितीत बाबा हा एक शब्द मला सर्व समस्यांपासून मुक्त करून चीअरफुल ठेवतो. पाचवा, जो आपल्याला आत्मसामर्थ्य देतो, मी इतरांना पाहून विचलित न होता माझ्या कठोर संस्कारांना बदलण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करतो. सहावा, मी क्रोधरहित आत्मा आहे, माझे मुख नेहमी शांततेचे आणि प्रेमाचे शब्द उच्चारते. सातवा, मी श्रीमतावर चालून माझे पद श्रेष्ठ बनवत आहे. आणि आठवा, जो आपल्या अंतिम ध्येयाची आठवण करून देतो, मी एक महान आत्मा आहे, जो पवित्रतेच्या धर्माला जीवनात धारण करतो. हे संकल्प खरोखरच खूप शक्तिशाली आहेत. आता या ज्ञानाला केवळ बौद्धिक स्तरावर न ठेवता अनुभवात आणण्यासाठी काही क्षण शांत बसूया. चला 2 मिनिटं या शक्तिशाली विचारांना अनुभवात आणूया. ओम शांती. आरामदायक स्थितीत बसा. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. आत येणारा प्रत्येक श्वास मला शांत करत आहे आणि बाहेर जाणारा प्रत्येक श्वास माझ्या मनातील सर्व तणाव बाहेर घेऊन जात आहे. आता स्वतःला या शरीराच्या बंधनातून मुक्त अनुभवा. कपाळाच्या मध्यभागी एक चमकणारा तारा, एक ज्योतिबिंदू आत्मा. मी एक शांत, पवित्र आणि शक्तिशाली आत्मा आहे. या आत्म्याच्या डोळ्यांनी आपल्या प्रेमळ पित्याला, शिवबाबांना आठवा. ज्ञानाचा सागर, शांतीचा सागर. त्यांच्याकडून प्रेमाचे आणि शक्तीचे किरण माझ्यावर, या आत्म्यावर वर्षाव करत आहेत. मी आत्मा या सोनेरी लाल किरणांमध्ये न्हावून निघत आहे. माझे जन्मजन्मांतराचे पाप, माझ्या चुकांचं ओझं, सर्व काही या किरणांमध्ये भस्म होत आहे. मी हलका होत आहे. मुरलीचे शब्द आठवा. स्वतःला आत्मा समजा. बाबांची आठवणच तुमचा बेडा पार करणारी आहे. ही आठवण मला सर्व बंधनांमधून मुक्त करत आहे. मी कमल पुष्प समान मायेच्या कचऱ्यापासून, नकारात्मक विचारांपासून अलिप्त आहे. मी सदा चीअरफुल आहे. मी एक शक्तिशाली, जीवनमुक्त आत्मा आहे. या शांतीचा आणि शक्तीचा अनुभव काही क्षण घेत रहा. या ऊर्जेला स्वतःमध्ये सामावून घ्या. ओम शांती. ओम शांती.
तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते. आध्यात्मिक प्रगती ही केवळ भावनांवर किंवा श्रद्धेवर नाही, तर ती दैनंदिन शिस्त, प्रामाणिकपणा आणि सजगतेवर अवलंबून आहे. हो. स्वतःच्या चुकांची नोंद ठेवण्यापासून ते आठवणीच्या बळाने स्वतःला शक्तिशाळी करण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट कृती करण्यायोग्य आहे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. मुरलीमध्ये सांगितले आहे की मी ड्रामा प्लॅननुसार पाठ बजावत आहे. जर प्रत्येक घटना आणि प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा एका मोठ्या योजनेचा भाग असेल आणि त्याचवेळी मुरली आपल्याला आपल्या कठोर संस्कारांना बदला असंही सांगते, तर या दोन्हींचा मेळ कसा घालायचा? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. हो, ड्रामामध्ये आपलं स्थान निश्चित आहे हे ज्ञान आपल्या कठोर संस्कारांना बदलण्याची आपली जबाबदारी कमी करतं की अधिक वाढवतं, यावर नक्की विचार करा. ओम शांती.